नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा भाग तुमच्यासमोर येणार आहे। तर त्या भागामध्ये आता स्वानंदी हे अंशुमनला कसा धडा शिकवते, कारण आता अंशुमनचा आवाज तर खूप वाढलेला आहे। त्याला असं वाटतं की आता स्वानंदी सुद्धा गेली आणि आनंद निकिता सुद्धा कायमचे समोरच्या आयुष्यातून निघून गेलेत। आता ती स्वानंदी आपलं काही करू शकणार नाही। आता ह्या स्वानंदीला मात्र आपण अगदी चांगला धडा शिकू शकतो, कारण तिला वाचवायला आता कोणीच येऊ शकणार नाही। तिने मात्र आता त्या आनंदकडे जाऊन एक खूप मोठी चूक केली। आता त्या आनंदकडे जाऊन तिने इतकी मोठी चूक केलेली आहे आणि त्यात म्हणजे समर दादा सुद्धा तिच्या मागे अगदी धावतच गेला। आता इतका मोठा प्लॅन तर आपण केलेला आहे आणि तो प्लॅन सुद्धा सक्सेस करून ही स्वानंदी काही थांबत नाही, आपल्याला आडवती येतच असते। त्यामुळे काही झालं तरी आता शेवटी हिला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आणि दादाच्या आयुष्यातून हिला काढण्याची म्हणजे घराबाहेर काढण्याची वेळ आता आलेली आहे, असे आता अंशुमन तोऱ्यातच मलिकाला बोलत असतो। तेव्हा आता मलिका अंशुमन जे काही बोलत आहे तर त्या सगळ्या अगदी प्रश्नांना उत्तर स्वानंदीने अगदी एका झटक्यात दिलेलं आहे आणि हे सगळं अगदी दाराबाहेर उभा राहून समरला ऐकवलेलं आहे। अंशुमनच्या तोंडातून सत्य वधवून घेऊन शेवटी खरा गुन्हेगार कोण आहे हे स्वानंदीने समोर आणलेलं आहे आणि त्यासाठी स्वानंदी आता कोणता असा भयानक प्लॅन करून समोर हे सगळं कसं घेऊन येते। निकिता आनंद या दोघांनाही सुद्धा ती तेथे घेऊन आलेली आहे आणि सगळ्यांच्या समोर मात्र आता ते निर्दोष आहे हे सिद्ध कशी करते आणि शेवटी अंशुमन मलिका यांच्यावरच आता हे सगळे आरोप कसे होतात, ज्याचं सत्य आहे ते त्याच्यावर स्वानंदी कसं वाऱ्याच्या वेगाने अगदी लोटते आणि खरा गुन्हेगार शोधते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका। तेव्हा आता मित्रांनो हे बघा, आता समर एकटाच रूममध्ये असतो। मलिका त्याच्याकडून हे काढण्याचा प्रयत्न करते, अरे तू एकटा आहे आणि स्वानंदी कुठे गेली, यावेळेस तर स्वानंदी तुझ्यासोबत असायला हवी होती। त्यावरती आता समर असे बोलून जातो, कारण त्याचा काकूवरती विश्वास असतो। समर म्हणतो की मी त्या स्वानंदी मॅडमला इतकं समजावलं, आत्ता यावेळेस मात्र त्यांनी माझ्यासोबत असायला हवं होतं आणि त्या तर लगेच तिकडे त्या आनंदला समजावण्यासाठी निघून गेल्यात, काय गरज होती त्यांना तिकडे जाण्याची। आता हे ऐकून मात्र मलिकाचा आणखीन जळफाट होतो। मलिकाला असं वाटतं की नक्की काहीतरी तेथे गेल्यानंतर ही कारस्थान करेल आपल्याला आता घाईने अंशुमनला हे सर्व सांगायला हवे। म्हणून मात्र ती लगेच समरला म्हणते की हे बघ, तू त्या स्वानंदीला आल्यानंतर तिला सगळ्याचा जाब विचार, तुझा हक्क आहे तिला जाब विचारण्याचा। आणि अगदी समोरच्या तोंडासमोर म्हणते की हे बघ, आनंद आहे ना, त्याला काही म्हणू नको आणि त्याच्याची असणारी तू मैत्रीसुद्धा तोडू नकोस, फक्त त्याच्यापासून 2 हात लांब राहा, असं आता त्याला अगदी समजवण्याचा प्रयत्न करत आहे। समर काही बोलत नसतो आणि त्याच वेळेस मलिका धावतच आता इकडे अंशुमनकडे येते। अंशुमनकडे आल्यानंतर आता ती घाईने म्हणते की बघ, मी तुला म्हटलं होतं ना की ती स्वानंदी काही झालं तरी तिकडे त्या आनंद आणि त्या निकिताला समजवायला नक्की जाईल, कारण त्या तिघं एकत्र म्हणजे एकमेकांना खूप साथ देतात आणि त्या आनंदशिवाय तिला नाही होणार। ती काही झालं तरी शेवटी आनंद आणि समर या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेलच। त्यानंतर मात्र आता इकडे स्वानंदी ही आता म्हणजे आनंद आहे तर तो अगदी फॅनला तो कापड वगैरे बांधून आता फाशी घेण्याचा विचार करत आहे। आता मात्र ती शपथ घालते, आनंद भाऊजी प्लीज तुम्ही असं पाऊल उचलू नका। हे बघा आनंद भाऊजी, ही वेळ आहे विचार करण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची। तुमच्यावर जे आरोप केलेले आहे तर त्या आरोपातून कसं बाहेर पडायचं, हे सगळं खोटं आहे हे सिद्ध कसं करायचं, हे सोडून तुम्ही फाशी देतात। आणि हे बघा, तुम्हाला जीव देऊन काय फरक पडणार आहे बरं, जरी तुम्ही जीव दिला तर लोक म्हणजे आरोप करतीलच की तुम्ही अगदी खरंच चोरी केली होती म्हणूनच तुम्ही स्वतःचा जीव संपवला, असे अनेक आरोप तुमच्यावर होतील। पण जर तुम्ही आता अगदी धैर्याने या सगळ्या संकटाला तोंड दिलंस आणि आता आपण तिघेही आहोत, आपण तिघेही एकत्र येऊन मात्र आता हे सगळं काही अगदी समजावू। आणि त्याच वेळेस आता आनंद काही ऐकायला तयार नसतो। शेवटी निकिता मात्र दरवाजा तोडते आणि दरवाजा तोडल्यानंतर जेव्हा ते आत येतात तेव्हा मात्र आता स्वानंदीने समरला फोन
केलेला आहे आणि समोरला फोन करून हे सगळं काही व्हिडिओ कॉलवर दाखवलेलं आहे. बघा आनंद भाऊजी कोणत्या थराला जाऊन पोहोचलेले आहेत. तुम्हाला मात्र तुमचा हार महत्त्वाचा आहे की आनंद भाऊजी महत्त्वाचे आहे आणि आज ती खरी किंमत आहे तुमच्या मैत्रीची परीक्षा घेण्याची. त्यामुळे समोर कशाचाही विचार न करता राजवाडे धावतच इकडे निघून या आणि आनंद आणि तुमच्यामधील जे गैरसमज झालेले आहे ते दूर करा. आज ती वेळ आहे आणि जर ही संधी तुमच्या हातातून गेली तर मात्र तुम्ही आनंद आणि निकिता ह्या दोघांना कायमचं गमावून बसतान. तेव्हा आनंद म्हणतो की हे बघ मला काही बोलायचं नाही, मला समरशी असणारे संबंध ठेवायचे नाही. निकिता म्हणते की हे बघ स्वानंदी, तुला जर आमच्याशी संबंध ठेवायचे असेल तर तू ठेवू शकते, परंतु राजवाड्यांशी आम्हाला कोणतेही संबंध नाही ठेवायची. तेव्हा आता समर धावतच इकडे आपल्या मित्राचा जीव वाचवायला आलेला आहे आणि तो अगदी धावतच मात्र अगदी मिठी मारतो आणि म्हणतो की आनंद तू असं नाही करू शकत, प्लीज मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, तू असं जीव देण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा आनंदसुद्धा खूप रडत आहे. आनंद म्हणतो की समर, अरे त्या हारापेक्षा मला तुझी मैत्री महत्त्वाची आहे आणि त्या हाराचा मला काही अगदी क्षणाचा मोह नाही. मी कधी असं वागलोसुद्धा नव्हतो आणि यापुढे सुद्धा मी कधी असे वागणार नाही, कारण माझ्या रक्तातच ते जसे चोरी करण्याचं लिहिलेलं नाही. पण आज जे काही आरोप माझ्यावर घरामध्ये तुझ्या होत होते तर तू माझ्या अगदी बाजूने उभं राहिला होतं. इतकाच विश्वास तू 20 वर्षात अगदी माझा मिळवला आहेस का रे? म्हणजे सहजपणे कोणीही आरोप केले आणि सहजपणे तुझ्या डोळ्यावर धूळ फेकण्याचा प्रयत्न केला तर तू लगेच तयार होशील, लगेच त्याच्यावरच विश्वास ठेवशील का रे? असं करायला तू नकोय. तेव्हा समर म्हणतो की माझी खूप मोठी चूक झाली, आनंद मला माफ कर. आनंद म्हणतो की काही झालं तरी आता मी तुला तेव्हाच माफ करील जेव्हा माझ्यावरील आरोप आहे तर ते अगदी सिद्ध होतील. स्वानंदी म्हणते की तुम्ही दोघंही काळजी करू नका, आता जे खरा गुन्हेगार आहे आणि हे सर्व कसे झाले, काय काय झाले हे मी शोधून काढणार आहे. आणि निकिताला मात्र पहिल्यापासून काय घडलेलं आहे ते सगळं काही आता स्वानंदी सगळ्या समरच्या समोर विचारते. समर आणि आता आनंद एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात. दोघांच्याही डोळ्यात पाणी असते आणि आता हाच जो काही व्हिडिओ आहे तर तो मात्र स्वानंदी आपल्या मोबाईलमध्ये काढून घेते आणि तो व्हिडिओ लगेच आता अंशुमन मलिका यांच्या अगदी मोबाईलवर पाठवून देते आणि तो व्हिडिओ बघून आता इकडे अंशुमनला तर धक्काच बसतो. अंशुमन धावतच मलिकाकडे येतो. आता तिघेही हॉलमध्ये असतात कारण त्यांना असं वाटतं की घरामध्ये आता कोणीच नाही, आजी तर झोपलेली आहे, आता फक्त आपणच तिघे आहोत आणि समर दादासुद्धा तिकडे गेलेला आहे. आणि आता ह्या स्वानंदीला काय गरज आहे हे सर्व करण्याची? म्हणजे आपण इतका मोठा प्लॅन केला होता, कशाचाही धागादोरा न सोडला होता, कोणताही पुरावा नव्हता, पण तरीसुद्धा ह्या स्वानंदीने माती खाल्लीच. ह्या दोघांना एकत्र आणले, काही झालं तरी आता हिला सोडायचं नाही. मात्र आता हिला वाचवायला तर कोणीच येऊ शकत नाही कारण समर तर तिच्यासोबत येऊ शकत नाही. तो मात्र तिकडे त्या आनंदच्या घरी आहे आणि इकडे स्वानंदी एकटीच आता घरी येणार आहे कारण आता स्वानंदी आणि आता आनंद आणि समर ह्या तिघांनी एक असा प्लॅन केलेला आहे. लवकरात लवकर हा गुन्हेगार कोण आहे हे सत्य तिला शोधायचं आहे. त्यासाठी मात्र ती सगळ्यांना घेऊन परत राजवाड्यांच्या घरात तर येतेच, परंतु राजवाड्यांच्या घरामध्ये आल्यानंतर आता ती समर, आनंद आणि निकिता यांना बाहेरच उभं राहायला सांगते. आता बाहेर उभं राहायला सांगितल्यानंतर मात्र आता ती आतमध्ये जेव्हा येते तेव्हा मात्र अंशुमन तिला आता धमकी देतो, बरं झाली तू आलीस आणि आता तुझा हा जो काही ॲटिट्यूडपणा आहे ना तर खूप वाढलेला आहे. तुला असं वाटतं की तू या घराची मालकीन आहे. तर मलिका लगेच म्हणते की मालकीन तर मी हिला कधी होऊन देणारच नाही, कारण या घराची मालकीन आहे ती फक्त आणि फक्त मी आहे. त्यामुळे मात्र आता काही झालं तरी शेवटी मी आता हिला अगदी हक्काची मालकीन होऊनच देणार नाही, कारण आत्तापर्यंत मी इतके सगळे काही प्रयत्न केलेत, शेवटी समरला आपल्या बाजूने ओढले आणि हिला मी कशी इतक्या लवकर मालकीन होऊन देणार? त्या हारावर तर माझा ताबा होता, परंतु त्या आजीने मात्र तो हार हिला दिला. आता मात्र त्या हारावर अगदी सगळं काही वर्चस्व माझं असेल आणि तो हारावर हक्कसुद्धा माझा आहे, हिला कधीच मी काही मिळून देणार नाही. आता अंशुमन म्हणतं की हो ना, हिची इतकी हिंमत झालीच कशी? आता हिला वाचवायला मात्र कोणीच येऊ शकणार नाही. हिने कितीही अगदी हिचे पंख अगदी उडण्याचा जरी प्रयत्न केला तरीसुद्धा हिची हाकसुद्धा कुणासमोर ऐकू जाणार नाही. तेव्हा आता स्वानंदी टाळ्या वाजवते. स्वानंदी म्हणते की हे बघ अंशुमन, तू कितीही प्रयत्न कर, कितीही प्रयत्न जरी केले ना पण तू यशस्वी नाही होणार.
अरे, तू जे काही प्रयत्न करत असतो पण त्याच्याबरोबर काहीतरी सुगाव मात्र तू सोडत असतो. त्यामुळे मात्र आता हे जे काही आहे, आणि आता त्या अगोदर मलिका हे बोलून गेलेली आहे, हिला आपले पारंपरिक दागिने मिळाले तर ही जास्तच ओढायला लागली. तेव्हा अंशुमन म्हणलेला असतो की आता फक्त एकच चान्स. त्या स्वानंदीचे असे काहीतरी पंख मी छाटतो, तिला उडायला सुद्धा पंख नाही मिळणार. स्वानंदीने मात्र हे सर्व ऐकून घेतलेलं असतं आणि तोऱ्यातच ती आता सगळ्यांच्या समोर येते. तोऱ्यातच आता एकही नजर खाली न करता ती अंशुमनकडे रागाने बघत असते. अंशुमन तिला म्हणतो की नजर खाली कर, आज कोणीही तुला वाचवायला येथे नाही येऊ शकणार. तू जे काही केलंस ना त्याची किंमत तुला चुकवावी लागेल. तेव्हा स्वानंदी अंशुमनला तर घाबरत नाही आणि त्याला डायरेक्ट म्हणते की आवाज खाली अंशुमन. अंशुमन तर आता लगेच खूप घाबरतो आणि हे बघ अंशुमन, मला कोणी वाचवण्याची गरज नाही, कारण माझा जीव वाचवण्यासाठी मी स्वतः अगदी समर्थ आहे माझी काळजी घेण्यासाठी. तुझी मला गरज नाही. तेव्हा आता अंशुमन सगळं काही बोलतो. अंशुमन इतकं सर्व काही बोलून जातो, अगं त्या आनंद आणि निकिता यांना तर मी अगदी एकाच झटक्यात समरपासून अगदी दूर केलं. तो पण तो हार चोरून कसा डाव मी त्यांच्यावर उलटवला हे तर तू पाहिलंच. आणि समर दादाने सुद्धा मात्र त्यावरती विश्वास ठेवला. म्हणून आता मलिका आणि अंशुमन जोरजोराने हसायला प्रयत्न करतात. आणि त्याच वेळेस मात्र आता जो स्वानंदीने पाठवलेला फोटो आहे तर तो अंशुमनच्या मोबाईलवर येतो. आता स्वानंदी म्हणते की बघ बघ तुझ्या मोबाईलवरती फोटो बघ, त्यामध्ये काय आहे. तू कितीही कुणाला वेगळं करण्याचा प्रयत्न कर, परंतु मी मात्र जोपर्यंत आहे ना तोपर्यंत कुणाला वेगळं नाही होऊन देऊ शकणार. समरची जी ताकद आहे तर ती त्याच्या जवळच राहणार. तेव्हा अंशुमन जेव्हा आता तो फोटो पाहतो तर त्याला आणखीनच राग येतो. आता राग आल्यानंतर तो पुन्हा स्वानंदीला धमकायला सुरुवात करतो आणि तो हार कसा चोरलेला आहे हे सगळं काही बोलून जातो. मलिका त्याला शांत राहायला सांगत असते, परंतु अंशुमन बोलतच जात असतो. शेवटी सगळा गुन्हा आहे तर तो कबूल करतो आणि त्याच वेळी स्वानंदी टाळ्या वाजवते. स्वानंदी टाळ्या वाजवतात आणि त्या क्षणी समर, आनंद, निकिता हे तेथे येतात. दरवाजामध्ये उभं करून स्वानंदीने त्यांना सर्व काही ऐकवलेलं असतं आणि आता शेवटी समरचे डोळे उघडतात. समर म्हणतो की अंशुमन, तू इतका अगदी नीच वागतोस आणि तुझ्या वागण्याची आता हद्द झालेली आहे. एकदा नाही दोनदा तुला माफ केलं, पण आता तू तर डायरेक्ट आनंद आणि माझी मैत्री तोडायला निघाला होतास. आणि काकू, तू याची साथ देते, ह्या मुलाची, असल्या मुलाची साथ देतेस का. काकू लगेच आता रडण्याचं नाटक करायला सुरुवात करते. पण समर म्हणतो की काकू हे बघ, आत्तापर्यंत मी तुझ्या प्रत्येक बोलण्यावर आईसारखा विश्वास ठेवला, पण आज तू तुझ्या घाणेरड्या मुलाची साथ देत आहे याचं मला खरंच खूप वाईट वाटतं आणि रागसुद्धा खूप येतोय. तेव्हा आता समर स्वानंदीची चक्क माफी तर मागतोच, परंतु आनंदचे पाय धरतो. आनंदला म्हणतो की प्लीज मला माफ कर भावा, कारण अगदी सख्या भावापेक्षा तू अगदी सख्याहूनही सख्खा निघाला, कारण सख्याने मला धोका दिला, परंतु अगदी मानलेला जो अगदी मित्र आहे तर त्याने माझे डोळे उघडले, कारण त्याच्यावर इतके आरोप करूनसुद्धा तो मैत्रीसाठी आणि माझ्यासाठी सगळं काही सहन करून शेवटी जीव द्यायला निघाला होता. आणि तुझा जीव देणं हे इतकं मोलाचं आहे का. तुझा जीव तुला इतका स्वस्त वाटला का तू आपल्या समरला सोडून जाशील. आता सनकनी एका समर त्या अंशुमनच्या कानामागे देतो आणि स्वानंदी वहिनीवर असा आरोप कसा करू शकतो, तिला मारण्याच्या धमक्या तू कसा देऊ शकतो याचा जाब विचारतो. तेव्हा आता मित्रांनो, स्वानंदीने आता समर आणि आनंद या दोघांना तर हे एकत्र केलेलं आहे, परंतु समरचे आता घरच्यांविरुद्ध डोळे उघडून समरला खऱ्या आणि खोट्याची परीक्षा करून दिलेली आहे. तर असेच डेली अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्की अगदी राहा. तोपर्यंत धन्यवाद.